अनेक वेळा फवारणी करून सुद्धा रोग आपल्याला नियंत्रणात आल्यासारखा दिसत नाही, तर आपण चुकीच्या वातावरणामध्ये चुकीची फवारणी करतोय का मित्रांनो? तर चला आपण इथं बघूया. बुरशीनाशकांचे दोन प्रकार आहेत मित्रांनो, स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही. स्पर्शजन्य बुरशीनाशके आपण सततचा पाऊस असेल, आर्द्रतायुक्त वातावरण असेल यामध्ये वापरण्यासाठी अतिशय योग्य आहे. तर कमी खर्चामध्ये आपल्याला या बुरशीनाशकांनी अतिशय चांगले रिझल्ट बघायला मिळतात, कारण की ते झाडाच्या प्लांट पार्टवरती पडून राहतात. कुठल्याही प्रकारच्या डिसीजला आतमध्ये ते एंट्री मिळू देत नाहीत. म्हणून आपण याचा वापर नेहमी सततचा पाऊस आणि आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये करायला पाहिजे. आंतरप्रवाही बुरशीनाशके उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये वापरण्यासाठी अतिशय योग्य आहे, कारण ते पर्णरंध्रामधून एंट्री करतं आणि आपल्याला दीर्घकालीन त्याचा कंट्रोल बघायला मिळतो. पाण्याचा पीएच मेंटेन करून आपण या दोन्ही बुरशीनाशकांचा वापर जर केला, 30% आपल्याला खर्चामध्ये बचत होते, उत्पन्नामध्ये वाढ होते आणि आपल्याला त्याचं दीर्घकालीन कंट्रोल मिळते. 8 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6 अशा वेळेत आपण जर फवारणी केली तर औषधांना कार्य करण्यासाठी वेळ मिळतो, कारण की या वेळेमध्ये वातावरण थंड असतं आणि औषधं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, रोग येण्यापूर्वी कॉन्टॅक्ट, रोग आल्यानंतर सिस्टेमिक, योग्य वेळ योग्य हवामान म्हणजे जास्त परिणाम, कमी खर्च आणि भरघोस उत्पादन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल. आणि नवीन असाल तर फॉलो करा. थँक्यू.